हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी मानसी कातोरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 6-7 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला फेसबुकवर. तर ही 14 वर्षीय तरुणीने तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. तर पहिल्यांदा मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली देते माझ्याकडून, माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून आणि माझ्या फॅमिलीकडून. तिने असं करायला नको होतं, पण वेळ आणि परिस्थितीनुसार तिचा निर्णय चुकला असेल तर याच्यावर आपण काही बोलून अर्थ नाही. कारण होऊन गेलेली ही घटना आहे, तर ही घटना होऊ नये म्हणून आपण काय काय करू शकतो, तर यासाठी मी व्हिडिओ बनवते. आपण पाहू शकतो की प्रत्येकाच्या घरामध्ये आई, बहीण, मुली आहेत. बरेच जणांच्या आता जे व्हिडिओ बघतात त्यांच्या पण मुली मोठ्या आहेत. त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे. तसं सरकारने बरेचसे सुविधा राबवलेल्या आहेत. मुंबई पोलीस तर 100 नंबर आणि 103 नंबर हा दिलेला आहे, हेल्पिंग नंबर. याच्यावर जर आपण हा नंबर डायल केला तर पोलीस लगेच आपण जिथे आहे तिथे पोहोचल्या जातो. पण तेवढी सुविधा ह्या आपल्याकडे झालेली नाही. ही घटना साताऱ्यामधील सिंदवड गावातील आहे. तर खरंच त्या परिवारावर म्हणजे कशी वेळ आली असेल, त्यांचं सांत्वन कसं करायचं ते आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. कारण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कारण स्त्रिया कुठे सुरक्षित आहेत, तर मला वाटतं स्त्रिया हे कुठे सुरक्षित नाहीये. आजची स्त्री ही कुठे सुरक्षित नाही असं मला वाटतं. एवढा आधुनिक जग आहे तरी पण, एवढं पुढे गेलंय जग तरी पण सुरक्षित नाही. कारण सगळीकडे भीतीचंच वातावरण आहे. छेडछाड करणारे लोक म्हणजे एकदम मोकाटप्रमाणे बाहेर फिरत आहे. त्यांना अशी शिक्षा पण होत नाही. आणि मग मुलींचे पण निर्णय चुकतात. त्यांनी घरी बोलायला पाहिजे, आईवडिलांशी बोलायला पाहिजे, मित्रमैत्रिणींशी बोलायला पाहिजे, आपल्या नातेवाईकांशी बोलायला पाहिजे. डायरेक्ट टोकाचं पाऊल उचलण्यात काहीच अर्थ नाही. तसं पाहिलं तर स्त्री ही गर्भात असल्यापासून सुरक्षित नाहीये. बरेच जण मुलगी जन्माला येऊ नये म्हणून ती पोटात असताना तिला मारून टाकतात. त्यानंतर ती जन्माला आल्यावर 2 वर्षाची असल्यावर सुद्धा त्यांच्यावर अत्याचार होतात. 2 वर्षाच्या मुलीवर सुद्धा रेप होतोय. हे पण आपण बातमी ऐकलेलीच आहे. पण तिथं पण ही मुलगी सुरक्षित नाहीये. शाळेत जायला लागल्यावर कुणाच्या विश्वासावर तिला सोडायचं, की बस ड्रायव्हर म्हणा किंवा रिक्षा ड्रायव्हर म्हणा, काही अशा पण घटना याच्या अगोदर घडलेल्या आहेत. शेजारी म्हणा, नातेवाईक म्हणा, म्हणजे आपण कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. कोणत्याच नात्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. माझ्याच अनुभवाची गोष्ट, ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये कामाला होते नगरला, त्यावेळेस आता मी नगर जिल्ह्यातलीच आहे आणि तिथल्याच घटना सध्या म्हणजे त्यावेळेस घडून गेलेल्या आहेत 2013-14 मध्ये. तर स्वतःच्या वडिलांनीच आपल्या मुलीवर अत्याचार केला होता. तिकडच्या भागातलं कोणी असेल तर त्यांनी कधीतरी ही न्यूज ऐकलेली असेल. तर आपण वडील या बाप या शब्दावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही कधी कधी. कारण प्रत्यक्षात तशा घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यातून मुली पण जन्माला आलेल्या आहेत. मुलं म्हणा, तर त्यांचा काय दोष. बऱ्याचशा लोकांना तर यासाठी मुली नको असतात. आता मी पण बघते माझ्या अवतीभोवती पण पहिल्यांदा मुलगा असतो, दुसऱ्यांदा पण त्यांना वाटतो मुलगाच व्हावा. का तर सांभाळायला कोणी नसतं. त्याच्यात नोकरी करणाऱ्या महिला असेल तर मुलीला सांभाळणार कोण, मग ते पण डोक्याला टेन्शन. त्यामुळं काही लोकांना मुली नको असतात.
वय झाल्यावर पण कॉलेजला गेल्यावर तिथे पण भीतीच असते. मुलं छेडछाड करतात, पुन्हा कुणी ऍसिड हल्ला करतं, एकतर्फी प्रेम, याच्यातून तिथे पण मुलगी आपली सुरक्षित नाही. लग्न झाल्यावर सुद्धा मुलगी सुरक्षित नाही, कारण चांगलं सासर मिळेल असं पण सांगता येत नाही. आपण बरेचदा बघतो की मुलींना सासुरवास झाला किंवा त्यांना पेटवून दिलं, त्या स्वतः आत्महत्या करतात किंवा त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जातं. तिथे पण आपली मुलगी सुरक्षित नाही. तर मग स्त्री ही, आजची स्त्री कुठे सुरक्षित आहे? तर माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतंय कुठेच सुरक्षित नाही. त्यामुळं मुलींनी स्वतः कॅपेबल असं बनलं पाहिजे की आपण येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो, की तेवढी आपल्यामध्ये धमक ठेवली पाहिजे की आपल्याकडे कुणी वाईट नजरेने पाहणार नाही. कारण त्याला पण आपल्याला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे आणि दिलंच पाहिजे. असं केलं तरच हे कुठेतरी थांबेल. आणि आपल्यासाठी हेल्पिंग नंबर आहेतच, 100 नंबर किंवा 103 नंबर हा आपण डायल केलाच पाहिजे तेव्हा, आणि कुठेतरी हे थांबेल. तसंच ह्या लोकांना जर शिक्षा झाली, डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली, तर कुठेतरी बाकीच्या लोकांना काहीतरी यातून धडा मिळेल आणि ह्या घटना घडणार नाहीत. कारण आपण बघतो, किती जरी म्हटलं तरी प्रत्येक दिवशी अशी एक घटना असतील न्यूजपेपरला किंवा आता सोशल मीडियावर तरी अशी घटना असतील. अशा घटना होऊ नये म्हणून आता आपण बघतो खेडेगावात पण अशा घटना घडू नये किंवा शाळेची सोय नसती म्हणून लोक शिकवत नाहीत मुलींना, लगेच पटकन लग्न करून देतात की पुढं अशा वाईट घटना घडू नये म्हणून. तर मला हे सांगायचं आहे की आता अशा घटनेला कोणी बळी पडू नये. तर यासाठी प्रत्येकाने आपल्या मुलींना, आपल्या मुलांना, आपल्या नातेवाईकांना याचं शिक्षण दिलं पाहिजे. मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे, मुलांना चांगली संगत लागली पाहिजे, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण थोडंफार या गोष्टीला जबाबदार संस्कार पण असतात. काही वेळेला मुलंच बिघडतात, त्यांना संगत ही वाईट लागलेली असते, त्याला आई वडील जबाबदार असतात असं पण नाही. कारण आई वडील चांगले असले तरी मुलांना वाईट संगत लागती आणि एकमेकांच्या नादामुळे आपण मुलं हे करतात. त्याच्यात व्यसनाधीनतेचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. त्याचंच एक उदाहरण द्यायचं म्हणजे रात्री माझी नाईट ड्युटी होती, तर एक पेशंट होता अल्कोहोलिक सिंड्रोम. अल्कोहोलिक म्हणजे दारू. तर दारू न पिल्यामुळे म्हणजे दारूचं एवढं व्यसन असतं त्या व्यक्तीला, त्याला जर दारू मिळाली नाही तर त्या दारूसाठी ती व्यक्ती काही पण करू शकते. त्या व्यक्तीमध्ये त्यावेळेस 4 व्यक्तीची ताकद येते. तो दारूसाठी पूर्ण आपण म्हणतो ना मानसिक आजारामध्ये ती व्यक्ती गेलेली होती. तर एवढी ती बायको त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती, पण नाही, तिला मारत पण होता, हे करत होता. 4 लोकांना तो आवरत नव्हता, बांधून ठेवला तरी तो आवरत नव्हता. म्हणजे त्याने एवढा त्रास दिला रात्री. ती बिचारी बाई, मी तर खरंच तिच्या पुढे नतमस्तक आहे की ती किती सोचतीये. रात्रभर त्याच्या त्रासाला कंटाळली ती, दिवसभर त्याच्यासाठी जागरण, रात्रभर जागरण, तो नुसता पळतच होता. का तर तो अल्कोहोलिक सिंड्रोम मध्ये होता. अशा व्यक्तीला जर परत दारू वगैरे आणून दिली असती तर तो परत नॉर्मल झाला असता. म्हणजे तो एवढ्या त्या गोष्टीसाठी ऍडिक्ट झालेला, फक्त कमवायचं आणि गमवायचं. तर अशा प्रकारे लोक ना खूप व्यसनाधीन झालेले आहेत आणि यातूनच अशा वाईट गोष्टी घडून जातात. मुद्दा हाच होता की अशा गोष्टी परत घडू नये म्हणून आपण काय प्रतिबंध केला पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.